जय नाथ. आपण चैतन्यपीठाच्या YouTube वाहिनीवरनं आत्मसंवादी प्रबोधन मालिका गेल्या सुमारे 5 वर्षापेक्षा जास्त काळापासून प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला प्रबोधन करीत असतात. तो विषय फार सुंदरपणे समजावून सांगत असतात. गेल्या सुमारे 64-65 पृष्ठांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण याविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहे आणि असा हा दुर्मिळ ग्रंथ आपल्याला फार सुंदर पद्धतीने समजावून सांगत आहे. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा म्हणाले की गत पुष्पात आपण भगवान दत्तात्रय व अलर्क यांचा अष्टांग योग संदर्भात संवाद श्रवण केला. स्वामी महाराजांनी या निमित्ताने या अष्टांग योगाचे अत्यंत प्रौढ भाषेत गंभीरपूर्ण विवेचन केले आहे. त्यात त्यांनी योगाने सिद्धीविषयी आस्था दाखवू नये असे सांगितले आहे. तसेच त्यांनी इंद्रिय वृत्तीचा एक वेगळ्या पद्धतीने वर्णन केले आहे. कासव तसे आपले अवयव गोळा करतो त्या पद्धतीने ही इंद्रिय स्वतःच्या ठिकाणी या वृत्तींवर त्यांनी नियंत्रण करावे. उदाहरण देताना माणसाने पाळलेल्या वाघाचे त्यांनी उदाहरण दिले. माणसाने प्राणशक्तीवर अशा प्रकारे नियंत्रण करावे. गीतेने याला प्राणाग्नी असे म्हटले आहे. आदरणीय बाबा महाराजांनी प्राण आणि अपान वायूचे महत्व इथे विशद केले. त्याचे संतुलन साधले गेले पाहिजे असे ते म्हणाले. प्राणायामाने हे संतुलन साधले जाते. प्राणायाम, प्राणशक्ती व प्राण याबद्दल आदरणीय बाबांनी अतिशय सविस्तरपणे सुंदर प्रबोधन केले. अपान वायू हा जेव्हा सर्व चक्रांमधून वर सहस्रार चक्रापर्यंत पोहोचतो म्हणून त्याला म्हटलं आहे कुंडलिनी शक्ती. हा वायू ऊर्ध्वगामी करायचा असतो. कुंडलिनी शक्तीच्या जागृतीची लक्षणे ज्ञानेश्वर माऊलींनी 6व्या अध्यायात अत्यंत अद्भुत पद्धतीने केली आहे असे ते म्हणाले. पुढे त्याला मारुत असे नाव दिले. ते प्राणशक्तीचे एक स्वरूप आहे. मग महाराजांनी प्राणायाम हा गणिती पद्धतीने कसा करायचा याचे वर्णन केले आहे. कार्तिकवीर्य अर्जुन हा 6-6 महिने समाधी लावत असे हे आपण पाहिले. सर्वसामान्य लोकांनी प्राणायाम कसा करावा याबद्दलही आदरणीय बाबांनी इथे सुंदर विवेचन केले. महाराजांनी एका ठिकाणी सांगितले आहे की चले चित्त चले प्राण येतो येतो निश्चयती मना ततो ततो निश्चयती प्राणा. मन जर शांत असले तर श्वासोच्छवासाची गती संथ होते व मनावर नियंत्रण होते. उद्वित उद्वित पद्धतीने ओंकाराविषयी सुद्धा आदरणीय बाबांनी इथे माहिती दिली. उत्तम पद्धतीने प्राणायाम झाला तर शरीराला स्वास्थ्य, मनाला प्रसन्नता प्राप्त होते. पुढे दत्त पुराणाविषयी सांगताना बाबा महाराज म्हणाले की भयाला कारण असलेल्या कोणत्याही गोष्टींपासून उपसर्ग तयार होतात. या उपसर्गांना योगाने जिंकणे आवश्यक आहे. हे उत्तम सिद्धीचे लक्षण आहे. हे सर्व उपसर्ग परमेश्वर भक्तीने नष्ट होतात. नंतर अनेक नैपुण्य योग्याला प्राप्त होतात. पण योगाची समयस्फूर्ती शब्दांचा अर्थ ग्रहण करते, शब्द ग्रहण करीत नाही. पुढे महाराज म्हणतात हा श्रवण विषयक विधी तसाच वेद्योन्नी प्रदर्शक आहे. कोणताही आधार न घेता भ्रमण करणे हे संसाराला कारण आहे. पाण्यातील भोवऱ्याप्रमाणे अज्ञानाच्या आवर्तामध्ये चित्तस्थैर्याचा विनाशक असा हा भ्रम आहे. हे सर्व विघ्न करणारे योग विघ्नाच कारण आहे. योग मार्गात रमलेल्या योग्याला या आवर्तांनी देवही पराभूत करतात. म्हणून परमेश्वराच्या आश्रयाने योगाची साधना करावी, ज्यामुळे विघ्ने प्रभावी होत नाही. वेगवेगळ्या पृथ्वी आदी पंचमहाभूतांच्या धारणांनी तो योगी स्वतःला पृथ्वी आदी रूपाने मानतो. नंतर गंध आदींचा त्याग करून सूक्ष्मतेला जातो. तो योगीराज मन बुद्धीच्या धारणेने व सूक्ष्मतेचा त्याग करून असंग जितेंद्रिय होऊन परमपदाला प्राप्त होतो. वैराग्यासाठी या 7 सूक्ष्म धारणा आहेत. त्यानंतर मोक्ष जो गंध आदीच्या ठिकाणी सक्त होतो, तो पुन्हा संसारी होतो, जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडतो. या धारणांनी तो योगीराज क्रमशः शब्दाधिकांचे अतिक्रमण करतो. तृप्त झालेला तो योगी कुठेही संगी होत नाही. आसनजय प्राणजय झालेला तो जितेंद्रिय योगी मनाचा जय झाला असताही महासिद्धी पाहून मोहित होतो. हे राजेंद्रा, योग सिद्धीची इच्छा करणाऱ्या योग्याने सावधपणे सर्व प्रकारचे प्रयत्न करून दुरूनच सिद्धींचा त्याग करणे योग्य आहे. सिद्धीचे जे फल आहे ते माईक आणि क्षणभंगूर आहे.
पण ज्ञानाचे जे फल आहे ते सर्व अनर्थ दूर करणारे शाश्वत आहे. अलर्क म्हणाला, "त्या सिद्धी पूर्णतया ऐकण्याची माझी इच्छा आहे. कारण सिद्धीचे विघ्न असणाऱ्या योग्याचा संन्यास ज्ञानोत्तर केला जातो." इथे श्री दत्तात्रय पुराणातील उपासना कांडातील 5व्या अष्टकाचा 5वा अध्याय समाप्त होतो. आदरणीय महाराजांनी हे सर्व अतिशय सुंदरपणे समजावून सांगितले व आपल्या प्रबोधनाला इथे स्वल्पविराम दिला. मी महाराजांना विनंती करतो, त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात केली. नमस्कार. अनुसूया त्रिशंभूतो दत्तात्रेयो दिगंबरा समर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात. आपण या टेंबे स्वामी महाराजांनी जणू काही गेल्या शतकात भगवान दत्तात्रेयचं महत्व आणि महात्म्य पुन्हा लोकांमध्ये प्रकट व्हावं म्हणून अतिशय आगळ्या वेगळ्या अशा या दत्तपुराण ग्रंथाचा त्यांनी जो आविष्कार केला, त्या दत्तपुराण ग्रंथातील आत्तापर्यंत 8 अष्टकातील या दत्तपुराण संहितेतल्या 5व्या अष्टकातल्या 5व्या अध्यायापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आणि आता आपण पुढे स्वामी महाराज काय सांगतात आहे, किंबहुना दत्तात्रेय आणि अलर्क यांच्या संवादाने स्वामी महाराज यांना काय प्रबोधन करायचे आहे यात आपण यथाशक्ती यथामती आपण अवलोकन करतो. अलर्क असं म्हणतो, जेव्हा अलर्क प्राहता सिद्धी श्रोतुमिच्छाम्य शेषता ज्ञानोत्तरमी संन्यास क्रियते विघ्न रूपिणा. भावार्थाने जेव्हा एखादा साधक हा ज्ञानोत्तर संन्यास अशा विशिष्ट अवस्थेला पोचतो, तेव्हा कुठल्या प्रकारच्या सिद्धी या त्याच्या मार्गात त्याला अडचण निर्माण करतात, हे मला ऐकण्याची इच्छा आहे. असं जेव्हा अलर्काने म्हटलं, तेव्हा भगवान दत्तात्रेय असं सांगू लागले, प्रत्युत्तर इदम प्राह संपृष्टो उभृता प्रभु शृणो राजन सिद्धयो योष्टी दश चैदोपसिद्धया. भगवान दत्तात्रेयाने असं म्हटलं, राजा ऐक, काय सिद्धयो अष्टो, जी अष्टसिद्धी आणि 10 ते दशो 10 उपसिद्धी आहेत, या ज्या त्या साधकाच्या मागे लागतात. पण मग पुढे दत्त महाराज सांगतात, अणिमा महिमा भूप गरिमा लखिमा तथा प्राप्ती ही प्राकाम्य ईशित्वम वशित्वम या अष्टसिद्धया. हे राजा, अणिमा महिमा गरिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य ईशित्व आणि वशित्व या प्रधान 8 सिद्धी आहेत.
मग या सिद्धांचं थोडा विस्तार स्वामी महाराज करताना असं म्हणतात, सूक्ष्मात सूक्ष्मतरो आणि यान पूज्यवान महिमा भूषम गरिमाती गुरुरत्वाच लघुत्वाच लघुत्वा लघिमा गुणा, म्हणजे अतिसूक्ष्म अणुपेक्षाही सूक्ष्म रूपानं राहणं ही अणिमा सिद्धी, पृथ्वीपेक्षाही महारूपापेक्षा मोठी असणं ही महिमा सिद्धी, पर्वतादी गुरुरूपात असणारी गरिमा, कापूस आणि लघुरूपात राहणारी लघिमा सिद्धी, हे एक वजनदार आणि एक सगळ्यात हलकी प्राप्ती ही कामित योगित्वा विशिष्टम चेत्वरूपता यतः प्राकाम्य अस्य व्यापित्य त्या दीक्षित्वम त्या अनुकूल्यता, म्हणजे दूर राहून जणू काही इच्छा केलेली वस्तू प्राप्त होणं, ही प्राप्ती नावाची सिद्धी भूतभौतिकाचे स्वामित्व हे ईशित्व, आणि ईश्वराचं जसं भूत आणि भौतिक जे प्रकृती आहे याच्यावर ईश्वराचं त्याच्यावरती नियंत्रण असतं, हे जे स्वामित्वाचं सामर्थ्य आहे याला म्हटलं ईशित्व. व्यापक रूपाने राहणे हे प्राकाम्य, आणि भूतादिकांना अनुकूल होऊन राहणं हे वशित्व. अशा 8 सिद्धी आहेत. तर अशा पद्धतीने महाराजांनी जेव्हा 16 या विशिष्ट सिद्धींचं वर्णन केलं तेव्हा महाराज असं म्हणतात, संप्राप्तेश्वर भावस्य योगिना प्रभवत मत्य संयमी मत्यमी यत्र कामावसावित्यम अवित्वम गुणास्ते अमीरूपेश्वराः. म्हणजे ईश्वर भावाला जो प्रत्यक्ष प्राप्त झालेला आहे असा जो कोणी योगी असेल त्याला या सिद्धी प्राप्त होतात. त्यामुळे त्या योगाला एक प्रकारची पूर्णता येते. तेव्हा हे राजा, या सिद्धी म्हणजे आहे हे ईश्वर प्रदत्त असे गुण आहे असं समजायचं. तर याच्यामध्ये आणखीन 2 सिद्धी जेव्हा आपण म्हटलं 18 10 उपसिद्धी, त्यात त्यांनी म्हटलं प्रकाय प्रवेशाद्या सिद्धयो अपि तथेतराः कर्तव्या अत्र न संसक्ती तथेर्यम तन्निर्गुणम परम. म्हणजे परकाया प्रवेश आणि आकाशगमन आदी एकूण 10 उपसिद्धी आहेत. या सिद्धींमध्ये त्यात महत्वाचं महाराज काय सांगतात, या सिद्धींमध्ये योग्याने आसक्ती धरू नये. मग आसक्ती धरू नये तर काय करावं, तर त्या योग्यानं निर्गुण परब्रह्माचं ध्यान करावं. आता ध्यान म्हटलं हे सगुण आणि निर्गुण असं दोन्ही प्रकारचं असं. मग सगुणम निर्गुणम ध्यानम तत्राद्यम विष्णुचिंतनम द्वितीयम निर्गुणम ब्रह्म वाक्यापलक्षम सनातनम. हे ध्यान हे सगुण आणि निर्गुण अशा 2 स्वरूपाचं आहे. त्यात प्रथम विष्णूचं चिंतन आणि महावाक्याने वेदांतांनी किंवा उपनिषदांनी सांगितलेलं दाखवलेलं जे सनातन ब्रह्माचं चिंतन आहे ते काय आहे, ते निर्गुण ध्यान आहे.
ध्यातुध्याने क्रमासक्त्या हेयेक विषयं यथा निवात दीपस्थांतम समाधी सो ही हीयते. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा ध्यान पुढे त्या योगाचं होऊ लागलं तेव्हा ध्यात आणि ध्यान क्रमाने टाकून जेव्हा एखादा वारा नसताना दिव्याप्रमाणे अंतःकरण हे ध्येयैक्य विषय होईल. याला आपण वेदांतात ब्रह्मात्मैक्य भाव असं म्हटलं आहे. महाराजांनी सुद्धा याच्या आधी उल्लेख केला आहे. तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने योग समाधी, त्याला समाधी असं म्हणतात. नेताश्च मनोभंगो वासना संशयो अपिचो ततो न जायते योगी वर्धते न च नश्यती. अशा प्रकारच्या त्या समाधीच्या लाभाने मनोभंग आणि वासना क्षय सुद्धा होतो. त्यामुळे एका अर्थाने हा जो योगी आहे हा जन्म मरण्याच्या फेऱ्यातून जणू काही मुक्त होतो. तो जन्मत सुद्धा नाही, वाढत सुद्धा नाही आणि नष्टही होत नाही. म्हणजे न जायते योगी वर्धते न न नश्यती. ते जणू काही ही एक प्रकारची त्याची अवस्था, ही एक प्रकारची ब्रह्माकार अवस्था ज्याला म्हटलं. असतो विद्यते भाव ना भावो विद्यते सत. हे निर्माणही होत नाही, निर्माण करताही येत नाही, म्हणजे नष्टही होत नाही. ची जी मूळ सत किंवा चित किंवा आनंद किंवा सर्वं खल्विदम इदम ब्रह्म, सर्वं खलु इदम ब्रह्म म्हणजे जे ब्रह्म आहे त्या मूळ ब्रह्माकार अशी अवस्था ही त्या योगाची होते. मग पुढे या योगाचं वर्णन करताना महाराज असं म्हणतात, परिणामोश न क्लेशत छेदो बाहारश्च शोषणम सर्गेपि नोद्भोनांत प्रलये अपि एकरूपिणाः. म्हणजे असा जो कोणी एक विशिष्ट ब्रह्मात्मैक्य भावाला ब्रह्मरूप झालेला योगी असेल तर एक वेगळ्या पद्धतीने आपण ज्याला अतिशयोक्ती अलंकार असं म्हणावं, त्याला स्वामी महाराज म्हणतात याला याच्यावर वार्धक्याचाही परिणाम होत नाही, उलेपणा, छेद, दाह, शोषणे नाही. परब्रह्माशी एकरूप झालेल्या योगाला सृष्टीच्या वेळेस उत्पत्ती नाही आणि प्रलयाच्या वेळेस त्याचा विनाशही होत नाही. भूत भौतिक संबद्धो नाश्च शब्दा दयोपिचो न भोक्तायम न कस्यापि भोजो एकत्वम स्थिताः. याला भूत भौतिक आणि शब्दाधिकाचा संबंध नाही, नसतो. हा भोगताही नाही आणि हा कोणाचा भोज्यही नाही, कारण हा एकत्वाला मूळ ब्रह्मरूप स्थितीला हा प्राप्त झालेला आहे. ये निर्दग्धा मला योगे नैक्य वा अपस्क्वापि यस्य ते पुनः नामो विश्लेषमाप्नोति ब्रह्मणाशैक्य या विश्यते. हे योग्याने हे रागादी मल विशेष झालेले असतात, त्यांनी त्याच्या ऐक्याला, त्याच्या ठिकाणी जर रागादी वगैरे हे विकार आहे हे निशेष झाले आहे, पण त्याच्या त्या ऐक्य भूमिकेला, त्या परिस्थितीला हे रागादी विकार हे कुठून बाधक असणार आहे. त्यामुळे याला कोणाचा वियोगही नाही, कारण याची अवस्था ही ब्रह्माशी ऐक्य अशी याची अवस्था असते.
महाराजांनी आणखीन एक छान उपमा दिली आहे. ते सांगतात, यथा भ्रे घ्रम जलम सिंधा वैक्यम गत्वा न विद्यते ब्रह्मण्यैक्य गतस्वक्वापि वृथा भार्थ न यात्यसो. ज्याप्रमाणे मेघात मेघ, समुद्रात पाणी एकरूप होऊन भिन्न होत नाही, त्याप्रमाणे तो योगी ब्रह्माशी एकरूप झाला असता, ब्रह्मरूप झाला असता, तो पृथक भावाला, वेगळेपणाला जातच नाही. पृथक भावम न यात्यसो, कुठल्याही आपापर कुठल्या भावाला तो जातच नाही. म्हणून तस्मात् ज्ञत्वा योगचर्या योगम युंजात्मक प्रयत्नतः ब्रह्मणाच वियोगोस्य कदापि ही भविष्यति. हे त्यावरून ही जी योगचर्या आहे ही व्यवस्थितपणे जाणून प्रयत्नपूर्वक या योगाचा अभ्यास करावा. त्या योग्याला एकदा त्याचं ब्रह्मात्मैक्य भावाचा अनुभव आला, मग ब्रह्माशी त्याचा कधीही वियोग होणार नाही. योगचर्या शृणुष्वेमा योग सिद्धी हवाचिनीम हवा प्रदायिनी ब्रह्मत आत्मानुसारेषां यथा योगी दशीदती. इशी भगवान दत्तात्रय अलटकला असं सांगतात. आता ही योगचर्या आहे, ही योगचर्या ब्रह्ममार्गानुसारी असून त्या योगचर्येने योगी खचत नाही आणि गठाळतही नाही. मग मानावमानो म्हणजे मान अवमानो संत्याज्यो वृत्तद्वेष करी उद्वेग करो यता योगिनो विपरीतो चेद्यो योग सिद्धी प्रीचतो. प्रीती आणि उद्विग्नता उत्पन्न करणाऱ्या मान आणि अवमान याच्या या योगचर्येत जो योगी पुढे वाढण्याचा प्रयत्न करत असेल त्याचा त्यांनी त्याग करावा. म्हणजे मान आणि अवमान, त्यांनी मान अवमान जर त्यांनी मनात धरले तर त्याच्या ठिकाणी काही गोष्टीशी प्रीती आणि काही गोष्टीशी उद्विग्नता उत्पन्न होते. महाराज सांगतात या दोन्हीचा त्यांनी त्याग करावा. मान अवमाने उलट योग्याने ते उलट दृष्टीने घेतले तर योगीनं विपरीतचे उद्योग अशा पद्धतीने त्याग केला, पण ते उलट्या पद्धतीने जर भाव घेतला तर तो योग सिद्धीकर होता. कारण तो सुधा विषय दृष्ट्या चेत गृहीती बंधदोत्तराम तो विषामृत दृष्ट्या चेद गृहीतो मोक्षदो तराम. हे मान अपमान जे असतात हे काय अमृत आणि विष दृष्टीने घेतले असताना बंधनकारक होतात, आणि तेच विष अमृत दृष्टीने घेतलं तर मोक्षदायक होतात. म्हणजे या ठिकाणी महाराजांना नेमकं काय सांगायचं आहे ते कदाचित त्यांनाच अभिप्रेत असेल, पण सामान्य अर्थ त्यांनी मान आणि अवमान त्याग करावा हे मात्र त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतात
दृक्पुतं विन्नसेत् पादं वस्त्रपूतं पिबेत् जलम शास्त्रपूतं यदेत वदेत वाक्यम चित्तपूतं च चिंतयेत. ते दृष्टीनं पवित्र झालेल्या ठिकाणी पाऊल ठेवावं. जे ठिकाण आपल्याला खरोखर पवित्र असं वाटेल त्या ठिकाणी त्यांनी पाऊल ठेवावं, म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी निवास करावा. काय जो त्याचा विहार करायचा असेल तो करावा, वास्तव्य करावं. पाणी पिताना सुद्धा वस्त्राने गाळून पाणी प्यावं आणि शास्त्रशुद्ध वचनच बोलावं. शास्त्रविरहित फारसं बोलू नये. आणि आपल्याला मनाला जे शुद्ध दिसेल त्याच चिंतन करावं. आतिथ्य श्राद्ध यज्ञादी उत्सवादिषु महाजन्येच गमनम वर्जम सिद्ध्यर्थी नामुना. जे आदर सत्कार, श्राद्ध, यज्ञ, तसे देवयात्रा, उत्सव, मोठा समुदाय या ठिकाणी आत्मसिद्धीच्या इच्छा करण्याच्या योगानं जाऊ नये. यस्ते वधुमे यंगामे योगविद भुक्तवचने अद्वैतां लोलुपोभेक्षम न च ते स्वेद नित्यशाह. योगी लोकांनी निर्जन ठिकाणी पूर अग्निरहित घरात जेवण घेतलेल्या लोकात केंद्रीय होऊन भ्रमण करावं. त्यास त्या घरी नेहमी भिक्षा मागू नये. पुढे महाराज या निमित्ताने काय सांगतात, कारण दत्तात्रेय जरी आदरकाला उपदेश करतात तर ते मूळ विचार हे महाराजांचे आहे. तर महाराज काय सांगतात, यथैव यथेन मनवन मन्यन्ते लोकाः परिभवन्ति च तथा भूतश्च श्रेयोद्योगी ततां धर्म अंगदूषणम. ज्यामुळे लोक तिरस्कार करतील, अपमान करतील, असं सन्मार्गाला दोष न देता योग्याने वागावं. म्हणजे हा एक मोठा महत्वाचा भाग आहे की योगी ही जी योगचर्या जेव्हा पालन करतोय तेव्हा महत्वाचं एक सूत्र असं आहे की ज्यामुळे लोक तिरस्कार करतील आणि अपमान करतील अशा पद्धतीने त्याचं आचरण असू नये. आणि तो जो वागतोय त्याला कोणी दोष देऊ नये. ये यायावर वृत्तिस्थ ततो भिक्षा प्रशस्यते शीर्ण श्रोत्रिया दांतास्तो भिक्षा तो मध्यमा. हे केवळ धान्य वृत्तीवर जगतात. त्यांच्याकडून मागितलेली भिक्षा ही योग्य. ते फक्त धान्य वृत्तीवरती जगतात. अशी जे लोक असतील ते धान्य वेचून निर्वाह करतात. जे विद्वान आणि दानी आहेत त्यांच्याकडून घेतलेली भिक्षा ही मध्यम आहे. आणि अत ऊर्ध्व ग्रहत्वेषु देवालयी लब्धा अधमामता माधुकरम होनतो योपी तदेकान्नम तदेरुप्यता. म्हणजे संसारी लोकांकडून सहजासहजी मिळालेली भिक्षा ही अधम आहे.
इनाकडून मिळालेली एक वेळ माधुकरी उत्तम, पण एकाच ठिकाणाहून मिळालेली भिक्षा ही चांगली असली तरी योग्य नाही. मग काय भिक्षा घ्यावी? तर यवागो यावकम भैक्य भैद्यम कणपिण्या कसत्तवाहा कसत्तवाहा विपस् विपक्वम फलमूलादि पयो गव्यम च तक्रकम आहारोग्यम योग सिद्धप्रद आरुत्या तम संकृता समर्प्य विख्ये विख्यवे विष्णवे विष्णवे योगी भुंजी यात यथाविधी. ते यवागो म्हणजे भाताची पेच. नंतर यावकम भैन्नम म्हणजे अर्धे भिजवलेले सातूचं पीठ, कण्या, पेज, सातू, माधुकरी, विशेष पिकलेली फळं, पक्वम फलमूलादी, दूध, दुधाचे पदार्थ, ताक, अयोगव्यमच तक्रकम, हा आहार योग सिद्धी देणारा आहे. तो एक वेळ घेऊन योग्यानं विष्णूला अर्पण करून मग यथाविधी भक्षण करावा. पुढे ही योगचर्या याबद्दल बोलताना महाराज म्हणतात, अस्तेयम ब्रह्मचर्यंच यागो हिंसादिवर्जनम अक्रोधो गुरु शिष्यशा शौच आहारला राघवम स्वाध्यायाभ्यासीत्येते यम्या योग सिद्धिता सारभूत मुपादेयम शास्त्रेषु पुष्पती. चोरी न करणे, ब्रह्मचर्य, त्याग, अहिंसा, अक्रोध, गुरुची सेवा, पवित्र, हितमित आहार, स्वाध्याय आणि स्वाध्यायाचा अभ्यास, हे सगळे जे विषय हे योग सिद्धी देणारे विषय. याशिवाय या विशेष शास्त्रातील आणखीन जर काही हे वर्णन करताना असं लक्षात येत असेल तर स्वामी महाराज सांगतात, जे जे सारभूत असेल ते घ्यावं, ते विषय घ्यावं. आणि इदम ज्ञेयमिदम ज्ञेय ज्ञेयम इतिरिच्छास्तु चितश्चरेत कल्पेपि नाप्नुयात् पारम तत्वजे विघ्न कारणम. जे जाणावायचं आहे, जे जाणण्याला योग्य आहे, ची इच्छा करून तेव्हा एखादा योगी एखाद्या तहानलेल्या माणसासारखा तेव्हा या ज्ञानाकडे, ज्ञान मार्ग काय काय जे आपल्याला जाणून घ्यायचंय त्याच्याकडे ते प्राप्त करण्याच्या दृष्टीने, समजून घेण्याच्या दृष्टीने तहानलेला माणूस जसा पाणी शोधतो त्या पद्धतीने वावरला असता महाराज असं म्हणतात, त्या संपूर्ण ज्ञानाचा अभ्यास करताना कल्पांतही पार लागणार नाही. सगळंच मी करतो, सगळंच मी शिकतो, मला हे पाहिजे, मी तेही शिकायचंय, मला तेही शिकायचं, हे सगळं केलं तर महाराज म्हणतात की योगी जरी असला, त्याला खूप सिद्धी असतील तरी त्याला कल्पांत सुद्धा पुरणार नाही. म्हणून ही इच्छा सुद्धा त्याला काही वेळा विघ्नकारक असू शकते. मग
मुक्त संगो जितक्रोधो लघवार स्थिरो असी इंद्रियाणी विधायांत ध्याने चित्तम नियोजये. म्हणून या योगाने एक प्रकारे सर्वसंग परित्याग करून क्रोध जिंकून मर्यादित आहार घेऊन स्थिर आणि जितेंद्रिय होऊन एकांतात ध्यानाच्या वेळी ज्ञानेंद्रियाची चित्तामध्ये योजना करावी. आणि यत्र तू उपद्रवो नास्ति दर्या शून्ये वने पिवा तत्र योगी नित्यमुक्तो ध्यानम सम्यक गुण उपक्रमेत. या ठिकाणी त्रास नाही अशा स्थानात किंवा गुहेत निर्जन वनात नित्य दिनचर्या करीत असताना हा योग्य पद्धतीने ध्यान करावं. आणि शेवटी महाराज असं सांगतात मनोदंडोस्थ योगो वाग्दंडो मौनम निरीहता देहदंडापि दंडित्वम नैव दंडिहम वेणुभिः. म्हणजे योगाचा योग मनावर नियंत्रण हा मनोदंड, मौन हा एक प्रकारचा वाग्दंड, निरीच्छ वृत्ती हा देहदंड आहे. अशा जो कोणी योगी असेल त्याला त्रिदंडी अशी संज्ञा आहे. आणि महाराज शेवटी असं म्हणतात सहज, केवळ वेळूच्या काठीने दंडी असं म्हणणं या ठिकाणी विपरीत नाही. तर अशा पद्धतीने महाराजांनी त्रिदंडी योगी हा त्रिदंडी संन्यासी या पद्धतीने कसा वावरतो समाजात असा या ठिकाणी विचार त्यांनी सांगितला. पुढे ते म्हणतात सर्वसात्मानी सर्वत्रम स्वात्मानं यो वीक्षते योगेन को प्रियस्तस्य प्रियो वा समदर्शिना. स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणी जो सगळं बघतोय आणि सर्वत्र जो सर्व ठिकाणी योगी हा स्वतःचाच आत्मा जो पाहतो आहे त्या समदृष्टी असलेल्या योग्याला कोण प्रिय आणि कोण अप्रिय असणार आहे. म्हणून असा जो कोणी असेल तो समाहितो विशुद्धात्मा मलोष्टम कांचना योगेन शाश्वतम स्थानम गत्वा ना आवर्तते पुन्हा. जे समाधानी मातीचं ढेकूळ दगड आणि सोने याच्याविषयी ज्याची प्रवृत्ती सारखीच आहे तो योगी तेव्हा त्या विशिष्ट अवस्थेनंतर तेव्हा त्याला मोक्षपद प्राप्त होतो. तेव्हा तो पुन्हा परत येत नाही. शाश्वत स्थानम गत्वा ना आवर्तते पुन्हा. म्हणून महाराजांनी या ठिकाणी एक महत्वाचा विषय सांगितलाय. तो शेवटला श्लोक पण या ठिकाणी बघून आजचा विषय ते थांबवणार आहोत. महाराज म्हणतात वेदाच्छिष्ठा मखास्तेभ्यो जपोज्ञानं ततस्तथा ध्यानं ततोप्य अनुभूयं लब्ध्वा नावसीदती. हे वेदाभ्यासाहून यज्ञ श्रेष्ठ आहे, त्यापेक्षा जप श्रेष्ठ आहे, त्यापेक्षा ज्ञान, त्याहून ध्यान श्रेष्ठ आहे. त्याही पेक्षा या विशिष्ट ब्रह्मात्मैक्य भावाचा जो अनुभव आहे, विशिष्ट ब्रह्मात्मैक्य भावाचा अनुभव, ही जी दानंद वृत्ती
जी म्हटली आहे, विशिष्ट कुठल्याही परिस्थितीत तो ज्या एका विशिष्ट अवस्थेला राहतो, ती जेव्हा योग्याला प्राप्त होते, तेव्हा तो योगी या कालचक्रामध्ये नष्ट होत नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव